ही आहे ती फेमस रोल्स रॉयस क्रीपी वाईब वांदे होणार आहेत आपले सत्यवीरा माऊली लोकांनी तोडून आतमध्ये एंटर केले आणि इतकं भारी चुलीवर जेवण बघून तोंडाला पाणी सुटलं. आम्ही प्लॅन कॅन्सल केलाय. हे फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार, मी तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या भाऊच्या चॅनलमध्ये. आज आहे रविवार आणि आता वाजलेत 12 आणि अक्षय आलेला आहे. अक्षयने रेनकोट घातले त्यामुळे तो म्हणतो की भाई मला नको दाखवू, तर रेनकोट काढल्यानंतर आपण हिरोची एंट्री दाखवू तुम्हाला. आता आम्ही चाललोय खंडाळ्याला असंच फिरायला. बघू तिकडचा नजारा कसा आहे ते तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये बघायला मिळेल आणि बघू अजून कुठे जातोय ते सगळंच तुम्हाला बघायला मिळेल. सो स्टे ट्यून. आणि जर तुम्ही नवीन आहात आपल्या चॅनलवरती तर भाई आधीचे व्हिडिओ जाऊन बघा आणि आवडलेच तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. काय म्हणतोय? नाही बोलला, मला म्हणतो ऐसी जगह लेके जाऊंगा कि इसके साथ आने बंद हो जाएगा. बघा समजा याला, समजा. हा रोड आता सिंगल लेन केलाय तरी पण ट्रॅफिक आहे भाई. लोणावळ्यातला लोकल लोकांचा हा प्रॉब्लेमच आहे. सॅटर्डे संडे आम्हाला भुगतावंच लागतं भाई. बाहेर निघायचं असेल ना सिटीचा वाट लागतात. प्लॅन मध्ये थोडासा चेंज आहे कारण विषय असं झालाय की ट्रॅफिक बघा, ही जाणारी ट्रॅफिक आहे आणि ती येणारी भाई अख्खं जाम आहे. बघा हे बघा फुल जाम आहे. त्यामुळं आम्ही प्लॅन कॅन्सल केलाय. तिकडे पुढे नाही जाणार आहे, म्हणजे जिथं जे वागजे पॉईंट वगैरे ना ते आपण वीकडे मध्ये जाऊ, ते तुम्हाला दाखवेल मी. आता आम्ही थांबलोय आयशा विला पाशी. बघा तो समोर आहे आयशा विला आणि अक्षयला आमचं शूट करायचंय. पळतोय बघा, लाजतोय बघा कसा. आता तो शूट करेल मग आम्ही निघू डायरेक्ट इथनं, कारण मग परत रिटर्न जायलाच वेळ लागेल भरपूर. सो दिस इज द चेंज इन द प्लॅन. सो बघू आता ब्लॉग मध्ये पुढे काय होतंय ते तुम्हाला आयशा विला दाखवतो तोपर्यंत. ही आहे ती फेमस रोल्स रॉयस. तिची हालत बघा काय झाली आहे, बेकार एकदम. मध्ये मध्ये ना ही न्यायचे आणि परत हिला परत रिन्यू करून आणायचे, म्हणजे एकदम चकाचक दिसायची. पण त्यानंतर परत लोक एंटर करतात आणि मग तोडफोड होतेच. सो बघा काय झाले. आणि हा विला आहे इकडे, बघा तिथे नाव दिसत असेल तुम्हाला आयशा विला. विलाची स्टोरी तशी तुम्हाला माहितीच असेल. आपल्या पेजवर, इंस्टाग्राम पेजवरती रील आहे, त्यामध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन आहे. मी इकडे टेक्स्ट मध्ये देईलच, पण म्हणजे असं काही नाहीये की क्रीपी वाईब्स वगैरे काही येत नाही. बट स्टील एक वेगळी फिलिंग आहे, कारण हे बघा कसं दिसतंय, पूर्ण असं पडीक चडीक झालेलं आहे ना, त्यामुळे एक अशी थोडी सॅड वाली फिलिंग येते हे बघून. मे बी त्याला लोक हॉन्टेड म्हणत असतील, आता माहित नाही की हॉन्टेड आहे की नाही. पण ही रोल्स रॉयस बघून नक्कीच दुःख होतं भाई. आणि ही जी रोल्स रॉयस आहे ना ही भाई लिमिटेड एडिशन होती, सिल्वर लिमिटेड एडिशन असं काहीतरी होतं. मी टेक्स्ट मध्ये देईन, मला आता आठवत नाहीये. बट एका बॉलिवूड फिल्म मध्ये पण हिचा यूज झाला होता, बघू शकता. दुःख होत आहे भाई, दुःख होत आहे. आधी ना हे गेट वगैरे सगळं प्रॉपर बंद होतं आणि गेटला पण त्यांनी पत्रे वगैरे लावले होते, कारण कोण पण एंटर नाही केलं पाहिजे. पाऊस आला भाई, हा, तर आतमध्ये न जावं म्हणून सगळे पत्रे लावले होते. बघा इकडे लावलेत ना, तसेच तिथं पण लावले होते. पण काय लोकांनी तोडून आतमध्ये एंटर केले आणि काय एक्सप्लोर करतात भाई. अशी कोणाच्या पण प्रॉपर्टीमध्ये आत नका घुसत जाऊ. बाहेरनं भले तुम्ही फोटो व्हिडिओ काढा तुमच्या पद्धतीने, बट असं डायरेक्ट आतमध्ये घुसणं मला योग्य नाही वाटत. सो म्हणून मी तुम्हाला बाहेरनं दाखवलं. आता हे बघा, हे पेंटिंग्स बघा काय खतरनाक वाटतात. एकविराचे पेंटिंग्स आहेत, मस्त मंदिर. आणि ते बघा एकविरा समोर, एकविरा माऊली. ट्रॅफिक वाढली अजून, आता तर हलतच नाहीये जागेवरनं. तिकडची लेन चालू आहे पण ही लेन स्टक झाली आहे. तुम्हाला लोकांना डेडिकेशन बघायचं का? डेडिकेशन आत्ताच शूट केलं भाई, लगेच एडिट चालू आहे बघा इकडे. आता मी जसं डेडिकेशन बोललो ना भाई, त्याला यायचं कॅमेरामध्ये, आता त्याला दिसायचंय. मगाचपासून मी जेव्हा दुसऱ्या गोष्टी बोलत होतो ना तेव्हा पळत होता, लाजत होता साला. ए फेमडिगर इकडे बघ, इकडे बघ. हसतंय बघा, हसतंय बघा. आणि पाऊस पण आलाय भाई, वांदे होणार आहेत आपले. पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही. सो आपल्याला रेनकोट घालावाच लागणार आहे भाई. सो अरे ही तुझी पॅन्ट आहे भाई. साला मेरा डापताय, मेरा डापताय.
एवढी चांगली कपडे घालून काय फायदा होत नाही भाई. रेनकोट घालावं लागतं, सगळं झाकावं लागतं. डिप्रेशन लय वाईट गाईस. चला ट्रैफिक से भाग भाग के बच बच के हम लोग अभी आए हैं पाटीलवाडा. भाई हे बघा ॲम्बियन्स पाटीलवाडा. कारण इकडं अक्षयचं काम आहे. तर विषय असा आहे की अक्षय हॉटेल प्रमोशनसुद्धा करतो, तर त्याच्या शूटसाठी आले. सो आता तो शूटमध्ये बिझी आहे, तर मी तोपर्यंत ब्लॉग एडिट करतो. म्हणजे जेवढं आपण आत्तापर्यंत शूट केलेला ते एडिट करतो आणि मग बघू इकडून परत कुठे जाता येते का. आता वाजलेत किती वाजले 2:15. इकडचं काम झालंय. फुकट में इतना ही प्रमोशन होगा. आता आम्ही चाललोय परत दुसरीकडे आरके हॉटेलमध्ये. आरके हॉटेलची आपली एक रील मस्त चांगली चालली होती इंस्टाग्रामवरती, म्हणून मी म्हणतो की इंस्टाग्रामवरती फॉलो करा. तिकडे सगळे डिटेल्स इन डिटेल असतात भाई. माझ्या स्वतःच्या मित्राला ज्याच्या समोर माझं सगळ्या गोष्टी ट्रान्सपरंटली ओपन आहेत, त्यालाच असं वाटतं की भाई सोशल मीडियावरनं फुल पैसा छापतोय मी. कसं व्हायचं माझं? याला जर असं वाटतं तर माझ्या नातेवाईकांना तर काय वाटत असेल भाई. फ्रायडे सॅटर्डे संडे वीकचे 3 हे वार आहेत ना, हा रोड पूर्ण जाम असतो. एक साईड तरी जाम असते भाई. इथून ते मॅप्रोच्या पुढपर्यंत म्हणजे ऑलमोस्ट तुम्ही पकडा वर्सोली टोल नाकापर्यंत जाम असते. कधी कधी तर इतकं जाम असतं ना ही गाडी हलतच नाही. लोकल लोकांना तर काय बोलायचंच नाही. आज तुम्हाला सगळं ट्रॅफिकच दिसतच आहे रियालिटी. पाऊस आला रेनकोट घालावा लागेल. रेनकोट ब्रेक घेण्यात आलेला आहे. खोल डिक्की. बघा नखरे बघायचे, नखरे बघा. मोकार नखरे करतोय. मला काय टेन्शन नाही भाई, काम त्याच आहे. मी निवांत फिरतोय, मी असाच आहे भाई. बोललो ना 2 मिनिटाचे नखरे आहेत भाई. थांबला का नाही इज्जत मध्ये. आपली दहशतच तशी आहे भाई. मॅप्रो आहे बघा, हे समोर मॅप्रो आहे. मॅप्रोचीच गर्दी असते मोस्टली इथे. आणि मॅप्रोच्या साईडलाच आता नवीन फूड कोर्ट ओपन झालंय. हे बघा, हे समोरच दिसतंय का तुम्हाला? हे बघा, दिस इज इट. आणि फुल चालतो भाई, फुल चालतो. हे बघा फूड कोर्ट जबरदस्त. आता लोणावळ्यात जायचं, जेवणा खावण्याचं काय टेन्शन नाही. इथे नाश्ता बिस्टा जेवण करून जाऊ शकता तुम्ही. बाय बाय. पोचस्तोवर भिजलो भाई पूर्ण. हे बघा फुल जोरात पाऊस आलता. म्हणजे भिजलो म्हणजे वरनं रेनकोट भिजलाय. आपण नाही भिगे भाई. रेनकोट काढू. पण फुल सुक्क आहे. डिकॅथलॉन जिंदाबाद. चला आता रेनकोट वगैरे काढतो आणि मग आतमध्ये भेटू. तर मंडळी आता आपण आलोय आरके हॉटेलमध्ये आणि डायरेक्ट घुसलोय भाई किचन मध्ये. इकडे मस्त चिकन आणि मटनचा बेत आहे, दाखवतो तुम्हाला. इतकं भारी चुलीवरचं जेवण बघून ना भाई तोंडाला पाणी सुटतंय. पण काय करणार ना, घरीच मस्त मटन चिकन दाबून खाऊन आलेलो मी. सो आता पोटात अजिबात जागा नाही. बाय द वे हा व्लॉग आता जास्त ताणायला नको, हा इथेच संपूयात. मेनली तर आम्ही जाणार होतो खंडाळ्याला, पण तो प्लॅन थोडासा कॅन्सल झाला. म्हणजे वाघजाई पॉईंट वगैरे ते जे सनसेट पॉईंट वगैरे ना ते दाखवायचं होतं तिथनं व्ह्यू मला, बट तो कॅन्सल झाला कारण ट्रॅफिक. बट ठीक आहे ना, आईशावीला बघायला मिळालं तुम्हाला आणि आरके हॉटेल आणि पाटीलवाडा बघायला मिळालं. मोफत में प्रमोशन हो गया भाई इन लोगों का. चलो कोई बात नाही. तर हा व्लॉग इथे संपूयात. आय होप सो तुम्हाला आवडला असेल. काही जरी आवडलं असेल यामधलं तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आपल्या या चॅनलला. कारण आपला चॅनल ग्रो करायचा आहे खूप लवकरात लवकर. सो सपोर्ट करा. आणि गणपतीच्या डेकोरेशनचे व्लॉग्स येणार आहेत. सो स्टे ट्यून्ड आणि भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून्ड, स्टे हॅपी. सर्वात जास्त तुमच्या घरच्यांची काळजी घ्या, कारण तेच सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहेत. सायनिंग ऑफ मित्र आहोत. बाय.